तर हाय हॅलो कसे आहात सगळे. नमस्कार, मी श्रद्धा. तर मी जी मशीन वापरते आहे की माझ्याकडे आता कोणती मशीन आहे ते मी दाखवणार होते तुम्हाला. आणि जसं की आपण नॉर्मल मशीन असतात त्यांना एक जागा लागते आणि आपले घरं छोटे असल्यामुळे आपण त्या ठेवू शकत नाही किंवा त्यांना एक स्पेसिफिक जागा द्यावी लागते. जशी की माझ्याकडे जी मशीन आहे तिला तसं काही त्रास नाही. इलेक्ट्रिक मशीन आहे ती आणि दुसरी गोष्ट ती बॉक्समध्ये ठेवू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तिला काढून वापरू शकता आणि ती छोटीशी जागामध्येच ॲडजस्ट होते आणि तुम्हाला काही त्रास नाही. त्यात 14 प्रकारचे तुम्ही शिलाई करू शकता असं नाही आहे. त्यात तुम्ही बीडिंग करू शकता, फॉल करू शकता, पिको करू शकता, बटन लावू शकता, सगळं करू शकता. फक्त त्याच्यात वेगवेगळे ॲक्शन आहेत, तुम्ही ते करू शकता. आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत ना, म्हणजे जी शिलाई करायची फक्त ते सर्कल फिरवलं ना त्या ॲरोवर की ती शिलाई तुम्हाला येणार. फक्त ते नोझल जी आपली पिन असते आणि सुई असते ती हलते आणि तशी शिलाई येते. आणि त्या मशिनीला जास्त जागाही लागत नाही, पटापट शिवून होतं. आणि घरातल्या घरात तुमची जर लहान मुलं असतील तर तुम्ही ती मशीन जरूर घ्यावी, कारण की त्या मशिनीचा जास्त काही त्रास नाही आहे आणि त्याच्यात बोट अडकणं ह्या सगळ्या गोष्टी होत नाही, एकदम लहान आहे. तर चला तर आपण बघूया ती कोणती मशीन आहे. तर ही बघा मार्वेलाची उषावाली जॅनोमी अशी कंपनी आहे. तर ही मशीन आहे माझ्याकडे आणि या मशीनमध्ये ना तुम्ही सगळ्या प्रकारचे डिझाईन बघा. इथे ABCD असे आहे ना खूप प्रकारचे डिझाईन आहेत. ह्याच्यात 14 प्रकार येतात. तुम्ही 14 प्रकारच्या डिझाईन करू शकता, जे की इथे जे आहेत ना ह्या शिलाईवाल्या आहेत आणि त्यात तुम्ही बटन काच वगैरे हे सगळ्या करू शकता. आणि फॉल बिडिंग सगळं आपण ह्याच्यात करू शकतो. तर मी आता दाखवते ह्याला तुम्ही कसं यूज करू शकता या मशीनला. तर बघू शकता तुम्ही मशीन आहे माझ्याकडे. तर ही मशीन आहे बघा माझी, जी की मी तुम्हाला दाखवते. या मशीनमध्ये आपण इथे धागा लावायचा आहे. हे जे आहे ना हे जे की आपल्याला आहे ना ह्याच्यासाठी दिलेलं आहे. कशासाठी की तुम्ही इथं बॉबिन भरू शकता. म्हणजे हे नाही असं करायचं, इथे बॉबिन टाकायचं नंतर प्रेस करायचं, ते आपोआप हे सर्कल हलून जातं. जसं की मी तुम्हाला दाखवते बघा. जर समजा हा धागा आहे इकडे हा धागा आहे, हा इथून लावायचा. इथून लावल्यावर ही बॉबिन इथे लावायची. हे बघा इथे लावायची, इथे धागा लावायचा. इथून हा इथे घेऊन इथे बॉबिन लावायची आणि हे जसं तुम्ही फिरवणार ना मशीनच्या ह्याने तसं हे फिरून इथे बॉबिन भरली जाते. प्लस इथून तो धागा जर तुम्ही इथे घ्यायचा आणि इकडून तो इथून आणून इथे सर्कल दिले बघा तुम्हाला, इथे खाली ह्या राऊंडमध्ये घुसून ह्याच्यामध्ये घुसवायचा आणि इथून तो धागा इथे करून सुईमध्ये टाकायचा ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यातनं तुम्ही सुईला हे जे सेक्शन दिले ह्याने असं फिरवलं ना बघा. मी आता फिरवते बघा, सुई हलते बघा, वर गेली, हे बघा खाली आली, हे बघा वर गेली, असं होतं. मग ही वर घ्यायची. ही सुई वर घेतल्यानंतर ह्या सुईचे ते धागा लावायचा. आणि सुई पण मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला सुई जर बसवायची असेल ना ह्याची, तर जी चपटी साईड आहे ना, आता बघा तुम्ही इथे बघा ही जर राऊंड इथं दिसतोय बघा तुम्हाला, एका जागी इथं हा राऊंड दिसतोय, तर ही मागं आली पाहिजे. म्हणजे इथे चपटी साईड आहे, ही चपटी साईड आहे आणि इथे राऊंड शेप आहे बघा, हा राऊंड शेप आहे. आणि तुम्ही इथं कपडे शिवू शकता. आता राहिला दुसरा प्रश्न, आपल्याला जी डिझाईन पाहिजे ती कशी. आता ही सुई तशीच द्यायची. हे नोझल आहेत हे तर सरळवाले, याच्यात बिडिंग वगैरे सगळ्याचं येतं. इथे तुम्हाला आकार आहेत, तुम्ही बघा. आता हा आकार फक्त इथे बघत राहा. आता मी हे नोझल लावून घेते. बघा हे पडलं आहे. इथे जो हा सेक्शन आहे ना ह्याने नोझल निघतं. हे बघा मी लावून घेते, एकदा तुम्हाला दाखवते. हे असं बसवलं ना याच्यावर बरोबर हे बरोबर बसलं. आता हे उचललं वरती आलं, हे उचललं बरं. आता मी इथे दाबलं ना हे नोझल निघालं. आता परत आपण बसून घ्यायचं, हे बसून घ्यायचं. आणि तुम्ही इथं बघू शकता, जसं मी आता हे फिरवत आहे हे तुम्ही गतीवर बघताय, सीवर बघताय समजा. आता मी झेडवर घेतलं बघा, ही कशी सुई हलते बघा. इकडे भाऊ, हे बघा मी इथे फिरवलं ना मशीनची सुई हलते बघा. हे झेडवर घेतलं, हे बघा मी हे झेडवर घेतलं आहे, F वर घेतलं आहे झिगझॅगवालं, तर ही सुई हलली. आता मी इथून हे ABC वर घेते.
हे बघा सीवर, हे बघा झेडवर घेते मी, सगळं घेते ना तसं आहे ना, हे हलत राहतं. हे बघा हे हलत राहतं. मग ही सुई तशी हलते. तुम्हाला जर मीटर मोजायचं असेल तरी तुम्हाला इथे नंबर दिलेत, हिरमिरीतून तुम्ही सुद्धा मोजू शकता. म्हणजे 1 भाग, 4था हिस्सा, 8वा हिस्सा. आता आपल्याला हे बघायचं की आपण बॉबिन कुठं भरू शकतो. तर हा बॉक्स काढला ना, हे बाहेर काढलं तर इथं बॉबिन आहे. आता मी बॉबिनचं हे जे आहे ना हे दाखवते. हे इथून जे गोल दिसतंय ना, हा जो राऊंड दिसतो ना, हा वरचा, ह्याच्या इथे ना हे असं बसवून टाकायचं. हे बसवलं, असं बसवलं की बॉबिन फिट बसली. हे बंद करायचं आणि हा हिस्सा बंद करून टाकायचा. आणि ही अशी ही मार्वेला मशीन आहे छोटीशी. आणि पुढे मागे जर शिलाई आपल्याला लॉक करायची असेल, लॉक करण्यासाठी शिलाई करून घ्यायची आणि शिलाई चालूच ठेवायची. आणि हे जे आहे ना, हे हलवलं ना तर शिलाई पुढे मागे होऊन जाते. आणि ज्यावेळेस तुम्ही शिलाई करता त्यावेळेस तुम्हाला अंदाज येतो. ठीक आहे. तर अशी छोटीशी मशीन आहे, तुम्ही हे करू शकता आणि बघू शकता. आणि तुम्ही घरी इझिली ठेवू शकता. एवढीसा बॉक्स तुम्हाला कुठेही ठेवता येतो, जास्त काही त्रास नाही याला. कुठल्याही बॉक्समध्ये तुम्ही ठेवू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा काढू शकता, जेव्हा पाहिजे तेव्हा ठेवू शकता. तर जेवढी माहिती मी मशीनबद्दल सांगितली आहे, जर तुम्हाला त्या गोष्टी समजल्या असतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, तू कर बाय.